तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौंतेय यजन्त्य विधिपूर्वकम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची प्रवचन सेवा आहे। उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वजण मिळून चिंतन सेवा करूया। 9व्या अध्यायाचा विषय सुरू आहे। 9व्या अध्यायातील 23व्या श्लोकाचा विचार आज करायचा आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून असा दिव्य असा उपदेश करतात। मागील श्लोकामध्ये जे अनन्य भक्त आहेत त्यांचा योगक्षेम मी पाहतो वाहतो हे सांगितलं। अनन्य भक्तांना माझी प्राप्ती होते किंबहुना अनन्य भक्तांचा योगक्षेम सुद्धा मी वाहतो। पण अनन्यता नसेल तर काय होतं? भक्ती तर केली जाते, यज्ञ तर केले जातात, श्रम तर घडतातच, कर्म तर केलं जातं, पण माझी भक्ती मी म्हणून जर केली नाही तर ते श्रम वायाला जातात, माझी प्राप्ती त्यांना होत नाही। हे या श्लोकात सांगितलं आहे। कदाचित कोणी असं म्हणेल, अहो देवा सर्व ठिकाणी जर तुम्हीच आहात, सगळ्या विश्वाच्या रूपाने तुम्हीच नटलेले आहात, मग दुसऱ्या देवाची भक्ती केली म्हणून काय झालं? तुम्हीच सांगता का नाही? सगळ्या विश्वामध्ये विठ्ठल विस्तारला सप्ताही पाताळे वरून, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल मुनी मानस। मग सगळ्यामध्ये जर तुम्ही आहात, सगळे देव हे तुमचीच रूपं आहेत, मग असं असताना दुसऱ्या देवाची भक्ती केली तर मग वायाला जाते असं म्हणायचं काय काम आहे? ती सुद्धा तुमचीच भक्ती आहे, तुम्ही सगळ्यामध्ये आहात। मग आम्ही म्हसोबाची भक्ती केली तर काय फरक पडतो? आम्ही स्वर्गाला जाणाऱ्या देवाची भक्ती केली तर काय फरक पडतो? इंद्रदेवाची भक्ती केली तर काय फरक पडतो? इतर देवांची भक्ती केली म्हणून काय झालं? तेव्हा भगवान परमात्मा त्याचं उत्तर देतात। हे कौंतेय, पहिल्यांदा कौंतेय म्हटलंय, तो कुंतीचा मुलगा आहे म्हणून तुला मी खरं सांगतो, माझ्या आत्याचा तो मुलगा आहेस आणि कुंती जशी माझी भक्त होती तसा तू भक्त आहेस, म्हणून मी तुला माझ्या भक्तीचं वर्म सांगतो। ये अन्य देवता भक्ता अपि श्रद्धया अन्विता यजन्ते, म्हणजे जे लोक अन्य देवांचे भक्त आहेत, म्हणजे इंद्रदेवाची भक्ती करतात, वरुण देवाची भक्ती करतात, किंवा अन्य कोणत्याही सकाम भक्ती करतात, निष्काम भक्ती करत नाहीत, माझी भक्ती करत नाहीत। स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून इंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा, मुलगा मिळाला म्हणून आणखीन कोणत्या तरी देवाला उपासना करायची, देवीची उपासना, आणखीन अनेक देवांची उपासना करायची, मला हे मिळावं, मला ते मिळावं, मनोकामना ठेवून सकाम भक्ती। तिथे त्यांची श्रद्धा नाही का, श्रद्धेने भक्ती करतात, कारण श्रद्धेशिवाय ती भक्ती होत नाही। कुठलंही फल मिळालं श्रद्धेशिवाय मिळत नाही। त्या देवतांची भक्ती केल्यावर ते फळ मिळतंच। धन पाहिजे असेल तर कोणत्या देवाची भक्ती करायची सांगितलंय शास्त्रामध्ये, मुलगा व्हायचा असेल तर कोणत्या देवाची भक्ती करायची, लग्न जमत नसेल तर कोणत्या देवाची भक्ती करायची, सगळं सांगितलं आहे, वेदातच सांगितलं आहे। मग त्या देवाची भक्ती केल्यानंतर तिथे सुद्धा श्रद्धा लागते, श्रद्धेशिवाय फळ मिळत नाही। म्हणून भगवान म्हणतात, अन्य देवता भक्ता अपि श्रद्धया अन्विता यजन्ते, ते सुद्धा वास्तविक पाहता माझीच पूजा करतात, माझीच भक्ती करतात। माम एव यजन्ति, कारण सगळ्यामध्ये सुद्धा कोण आहे? शेवटी मीच आहे, माझीच भक्ती ते करतात।
पण माझी जरी भक्ती केली तरी त्यांना शाश्वत फल मिळत नाही. का शाश्वत मिळत नाही? मामेव यजंती, पण माझं जरी भजन ते करत असले तरी अविधिपूर्वकम, ती भक्ती जी आहे त्यांची ती अविधिपूर्वक होते. म्हणजे अज्ञानाने ती भक्ती होते. अज्ञान त्यांचं जात नाही, मला जाणून ते भक्ती करत नाही. माझ्या व्यापक स्वरूपाला जाणून ते भक्ती करत नाहीत, कुठल्या तरी माझ्या एका अंशाची ती भक्ती करतात. आणि मनामध्ये कामना धरून त्यांची ती भक्ती असते. त्याच्यामुळे त्यांची कामना कदाचित पूर्ण होत असेल, ते कामना पूर्ण करणारा मीच आहे. देवो देवो मीची पाही, हाही निश्चय तयाशी नाही. भाव ते ठाई वेगळाला धरते. आमचा देव वेगळा, तो देव वेगळा, हा देव वेगळा, असे वेगवेगळे भाव त्यांच्या मनात आहेत. मीच आहे का? इथेच आहे का? मागे पुढे ओवे आहेत ना, मागे झाल्या का? हां, कुठल्या श्लोकावर? श्रद्धया अर्चुतुम इच्छति तस्य तस्य तामेव विदधाम्यम. सगळ्या देवामध्ये मीच आहे, चैतन्य रूपाने मीच आहे. पण असं असताना सुद्धा मग चुकलं काय? एक परमात्मा सगळ्यांचा अधिष्ठान आहे. कारण ब्रह्म एकच आहे, पण कार्य ब्रह्मात फरक आहे. एकच देव कार्यरूपाने वेगवेगळी रूपं धारण करून प्रगट होत असतो. कशा करता? एक व्यवस्था आहे. एकदम निष्काम भक्तीकडे लोक प्रवृत्त होत नाहीत. एकदम म्हटलं की करा, मोक्षाकरता भक्ती करा, कोणी करणार नाही. मग सुरुवातीला प्रवृत्ती व्हावी याच्याकरता देवानीच वेगवेगळी रूपं धारण केलेली आहेत. गणपतीच्या रूपाने परमात्माच आहे, देवीच्या रूपाने परमात्माच आहे. देवता पंचायतन सांगितलं, सूर्याच्या रूपाने परमात्माच आहे, अग्नीच्या रूपाने परमात्माच आहे. पण हे सगळे कार्यरूप आहेत. कारण ब्रह्माकडे जाण्याकरता कार्यब्रह्माची उपासना सांगितलेली आहे. पण कार्यब्रह्मालाच खरं मानलं आणि तेही मानून उपासना सकाम केली. कोणत्याही देवाची तुम्ही निष्काम उपासना केली तर पुढे चित्तशुद्धीच्या द्वारे तुम्ही कारण ब्रह्मापर्यंत जाणार. कोणत्या देवाची करा, शास्त्रशुद्ध बरं का. कारण देवात सुद्धा प्रकार आहेत, केलेले देव, झालेले देव, नासलेले देव. पण जे शास्त्रांनी सांगितलेले देवता आहेत त्याची पूजा जर तुम्ही निष्काम केली तर तुम्ही चित्तशुद्धीच्या द्वारे मोक्षापर्यंत जाणार. मग गणपतीची करा, देवीची करा, कोणाची करा. पण तुम्ही जर सकाम उपासना करत असाल आणि ते कार्यब्रह्माची उपासना करत असाल आणि काही इच्छित भोगाकरता करत असाल तर तुम्हाला शाश्वताची प्राप्ती होणार नाही. सांडोनी श्रीकृष्ण चरण, इंद्रादी देवाचे करता भजन, ते देवचे मृत्युग्रस्त पूर्ण, भजत्याचे मरण कोण निवारी. आता इंद्रदेवाचं भजन तुम्ही केलं, काय म्हणले? मला मोक्ष पाहिजे. एक जण होता, तो शीतळा देवीची उपासना करायला लागला. ती देवी प्रसन्न झाली. काय पाहिजे बाळा तुला? म्हणजे मला बसायला घोडा पाहिजे. देवी म्हणली, मी कशावर बसली तू बघितलंस का? मी जर गाढवावर बसले, मी तुला घोडा कुठून देऊ? माझं सामर्थ्य एवढंच आहे. त्या शुल्लक देवांचे सामर्थ्य शुद्र हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते, मागती शिते अवधान. जे देव त्यांचं पोट भरत नाही म्हणून तुम्हाला शीत भात मागतात. आपली इच्छा आणि का पिढी नाही दिलं तर मग पिढा करतात. काय ते देईल बराडी? तुम्हाला काय देणार आहे? बराडी येते, गरीब आहे ते देव. कळू आली तयाची जोडी, अल्प रोकडी बुद्धी आदिरा. पुढं काय? दासीचा पाहुणेर उखिते, धनी देईल आपल्या हाते, करुणा भाषण उचिते, हे तो रीते सतत शक्ती. दासीचा पाहुणेर आहे.
तुम्ही गेला पाहुणे म्हणून कोणाच्या घरी? दासीच्या घरी, दासाच्या घरी. तोच दास आहे, त्यालाच भीती आहे राजाची, त्याच्याकडेच काही नाही. आणि मग त्याच्याकडे गेला आणि तुम्ही मला एकादशीच्या घरी शिवरात्र आली, दासीचा पाहुणे रोखीत आहे, तो जास्त देऊ शकेल का तुम्हाला? अहो त्याला मर्यादा आहे ना त्याच्या. धनी देईल आपुले हाते, करुणा भाषण उचिते, हे तो रीते सतत शक्ती, ते शक्ती नाही. कशाप्रमाणे? काय ते थिल्लरीचे पाणी. थिल्लर म्हणजे डबकं. थिल्लर म्हणजे इतकं डबकं कमी, घोड्याच्या किंवा गायीच्या पावलाने जे उमटलेलं असतं चिखलात आणि त्याच्यात साचलेलं, त्याला म्हणायचं थिल्लर. काय ते थिल्लरीचे पाणी. हे देव म्हणजे थिल्लरीचे पाणी, ते डबक्यातलं पाणी आहे. ओठ न भिजे न फिटे धनी, ओठसुद्धा भिजत नाही पाणी प्यायला लागलं तर. न फिटे धनी आणि शीन तरी आधी अवसानी, शोभे पुरश्चरणी दिधले फळ, नाही फळ मिळत. म्हणून इतर देवतांची भक्ती केली, हां, तैसा नवे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन, वंदुचरण येती सकळ. मग इतर देवतांची भक्ती तुम्ही करताय ती श्रद्धापूर्वकच आहे. माझीच भक्ती आहे भगवान परमात्मा म्हणतात, पण अविधीने चुकीच्या मार्गाने झाली. मला हो, ज्ञानीविन नासले जे बुद्धिवेदाशी आले. हां, एक मी असताना अनेकत्वाची भावना झाली. मी व्यापक असताना मला परिच्छिन्न समजलं. मला तेवढंच समजलं फक्त, डबक्यातलं पाणी. मग तुमचं पाणी तेवढंच मिळणार तुम्हाला. आता अनेकही संप्रदाय, ज्ञानोबराय काय लिहितात बघा, 344 ओवी बघा, ज्ञानेश्वरी वाचा. आता अनेकही संप्रदाय परी माते नेनती समवाये, जे अग्नी इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजिती. ज्ञानोबराय म्हणतात आता दुसरे काही संप्रदाय आहेत. संप्रदाय म्हणजे पंथ. अनेक पंथ आहेत. भारतातच किती पंथ असतील काय माहिती. शैव, वैष्णव, शाक्त. शैव जे आहेत ते शंकराचे भक्त आहेत, वैष्णव आहेत ते विष्णूचे भक्त, शाक्त देवीचे भक्त. शाक्त पंथ आहे. तुकाराम महाराज म्हणतात शाक्त गधडा जय देशी, ते पापाची चराशी. रंडी चंडी शक्ती, मध्य मांसा ते भक्षिती. पुढं काय? हां, रंडी शंडी शक्ती, मध्य मांसा ते भक्षिती. भैरव खंडेराव, रोटी सुटीसाठी देव. गोनोबा विक्राळ, लाडू मोदकांचा काळ. म्हणजे तिथे देवाची निंदा नाही केली. परमात्म्याकडे जावं याच्यासाठी परमात्म्याची स्तुती करण्याकरता एकनिष्ठ भक्तांनी वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराजांचं वर्णन आहे. म्हणून इतर देवता जे अनेक संप्रदाय आहेत, वेगवेगळे संप्रदाय, इंद्र, सूर्य, विष्णू, शिव, गणपती, देवी, अनेक देवताच्या उपासना सांगितलेल्या आहेत वेदामध्ये. का सांगितल्या ह्या उपासना? एकदम व्यापकामध्ये माणसाचं मन जाणार नाही. सकाम असतात, इच्छा असतात, म्हणून त्याला सांगितलं बाबा ठीक आहे, तुझ्या मनात ही इच्छा नाही, या देवाची उपासना कर. पण तिथे थांबण्याकरता सांगितलं नाही, पुढे जायला सांगितलं. आणि काही संप्रदाय परी माते नेनती समवाय, मला समष्टी रूपाने व्यापक रूपाने ते जाणत नाहीत. आणि म्हणून काय करतात? म्हणून अग्नी इंद्र सोमाये म्हणून यजेती. अग्नये नमः, इंद्राय नमः, सूर्याय नमः, सोमाय नमः. म्हणजे मला अग्नी, इंद्र, सूर्य आणि चंद्र म्हणून माझं यजन करतात, माझं पूजन करतात, माझं भजन करतात. आता वास्तविक पाहता या सगळ्यांनी मीच आहे.
पण मला ते वेगवेगळं समजतात. सर्व देवामध्ये परमात्माच आहे. मज यज्ञ पुरुषा ते सांडून करिता यज्ञ इंद्रादिकाचे भजन ते इंद्रादिक मज आधीन कर्म वैगुण्य हे त्याशी. तैसे मज चुकवोनी यज्ञपती जे यागा ते आचरती बाळविधवे गर्भप्राप्ती तैसे फळी येते त्या यागा. हो, म्हणून कशा इंद्र अग्नि इंद्र सोमाये म्हणून यजती यजन करतात. तेही किर मातेचे होय का जे आघवे मीचे आहे परी ते भजती उजरी नव्हे उष्यम पडे. मग ते तुमचं भजन नाही का? त्यांच्यामध्ये तुम्ही नाहीत का? आहे. तेही किर मातेची होय. त्यांनी केलेलं भजनसुद्धा माझंच भजन आहे. इंद्राचं भजन करा, चंद्राचं भजन करा, अग्नीची पूजा करा, सूर्याची पूजा करा, माझीच पूजा आहे. का? कारण सर्वामध्ये मीच आहे ना. तेही किर मातेची होय का जे आघवे मीच आहे, कारण सगळं मीच आहे. एरवी मी नसे ऐसा कवन ठाऊ असे. सगळे सर्वत्र संपूर्ण गगन जैसे तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन. सगळ्यामध्ये परमात्माच आहे. म्हणून त्यांची पूजा ही जी आहे ती माझीच पूजा आहे. पण माझी जरी पूजा असली तरी सुद्धा ती विधीपूर्वक पूजा नाही होत. विषम पडे उजरी नव्हे परी ते भजती. त्यांचं ते भजन उजरी नव्हे विषम पडे. उपासना सरळ नाही, ती उपराटी आहे. दोष निर्माण झाला उपासनेत. काय दोष निर्माण झाला? त्याचं कारण आहे माझं पूजन त्यांनी मी म्हणून केलं नाही. चुकीची उपासना झाली. परमात्मा सर्व आहे म्हणून इंद्रादिकाच्या भावनेने केलेलं यजन शेवटी परमात्म्यालाच पोचत असलं तरी त्यांचं यजन परमात्म्याच्या भावनेने केलेलं नाही, व्यापक दृष्टीने केलेलं नाही. हो, ते म्हटलं, उदाहरण दिलं. स्नान करत असताना कमरेतले जे पैसे होते ते निसटले, तीर्थात पडल्यावर हा म्हटला कृष्णार्पण मस्तु. आता जरी कृष्णार्पण मस्तु म्हटलं तरी पडल्यावर दूध उतू गेल्यावर मग कृष्णार्पण मस्तु म्हणतो. अगोदर दिलं असतं तर विधीपूर्वक झालं असतं. आता ते अविधीने गेलेलं आहे. हातातनं गेल्यावर मग कृष्णार्पण मस्तु म्हणतो. मग माते उजरी नव्हे विषम पडी म्हणे. कसं काय विषम का झालं ते म्हणे? पाहे शाखा पल्लव वृक्षाचे हे एकाचे नव्हती काय बीजाचे परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची खापे. बघा पहा, शाखा पल्लव वृक्षाचे, झाडाला फांद्या आहेत, पानं आहेत. हे सगळ्या झाडाचे अवयव आहेत. फांद्या, खोड, पानं हे एकाचे नव्हती काय बीजाचे. एकाच बीजापासून झालेले नाहीत का? पानं एकाच बीजापासून, फांद्या एकाच बीजापासून, खोड एकाच बीजापासून. पण पाणी घालायचं आहे. तो म्हटला पानं जरा सुकल्यासारखे दिसतात, नुसतं पानावरच पाणी मारायला लागला. झाडाच्या पानावर नुसतं पाणी मारलं तर काय होईल? पानच जळून जातील. फांद्या सुकायला लागल्या ना, फांद्यालाच पाणी घालायला लागलं. नाही म्हटलं थोडासा आंबा जो आहे ना सुकल्यासारखा दिसतो, तर आंब्यालाच पाणी, आंब्याच्या फळालाच पाणी घातलं. परी पाणी घेणे कोणाचं काम आहे? पाणी घ्यायचं मुळीचे ते मुळीची घापे, ते मुळात घातलं पाहिजे. तुका म्हणे खांद्या पाने सिंचन भिन्न कोरडी, सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. नको पृथकाचे भरी, नको पृथकाचे भरी पडो एक सार धरी. बरोबर आहे. वश झाला राजा मग आपण येते प्रजा. एक आतुडे चिंतामणी फिटे सर्व सुखधनी. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. सुरुवात काय? सिंचन करिता मूळ.
वृक्षवर मुळाला पाणी घातलं ना, मग झाडं काय, म्हणजे खांद्या काय, पानं काय, फळ काय, टवटवीत होणार. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषित. तसं मूळ कोण आहे? मी आहे. माझी पूजा केली, सगळ्याची पूजा झाली. आणि बाकीच्यांची पूजा करत बसला, माझी केली नाही, तेवढंच मिळेल. मग ती पूजा जी आहे, परी ते भजती उजिरी नव्हे विषम पडे. त्या भजनामध्ये सरळपणा राहिला नाही, ओपराटेपणा राहिला. तेही किर मातीच होय, ते माझंच भजन आहे, कारण सगळा मीच आहे. उदाहरण आणखीन दिलं का, 10 इंद्रिया हाती ये जरी एकेची ठाय द्यायची होती, आणि ही सेविले विषय जाती एकाची ठाया. 10 इंद्रिय कोणती कोणती? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. डोळा आहे, कान आहे. ज्ञानेंद्रिय कोणती कोणती? डोळा, कान, जीभ, त्वचा, नाक, ही ज्ञानेंद्रिय आहेत. कर्मेंद्रिय हात, पाय, वाक्पाद, वाणी, पायू आणि उपस्थ, ही कर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय प्रत्येकाचे विषय आहेत. डोळ्याचा विषय रूप, कानाचा विषय शब्द, घ्राणाचा विषय सुगंध दुर्गंध, त्वचेचा विषय स्पर्श, जिभेचा विषय रस आहे. 10 इंद्रिय हाती ये जरी एकेची एकाच देहाचे आहेत की नाही 10 इंद्रिय आहेत. आणि ही विषय सेविले विषय जाती एकाची ताया. आणि या सगळ्यांनी जो विषय सेवन केला तो एकाच ठिकाणी जातो. कुठं? कुठल्या ठिकाणी जातो? डोळ्यांनी रूप पाहिलं, कानाने शब्द ऐकला, तर खुश होणारा एकच आहे, जीव आहे की नाही. हे सगळ्या विषयाचं सेवन शेवटी कोण करतो? जीवात्मा सुखी दुःखी होतो. सगळे विषय आणि ही सेविले विषय जाती एकाची ताया. एकाच ठिकाणी किंवा शरीराला जातात, प्राप्त होतात, असं घ्या. तरी करुणी रस सोय बरवी, कानी केवी भरावी, फुली आंदोनी बांधावी डोळा केवी. सगळे विषय जीवा जाणे फिके मधुर की क्षार, एर मास पर हाताकळे, मुखाचा व्यापार भोजन, तो नाके करू जाता जान, सुख बुडवून दारुण दुःख आपण सोयभोगी. का पायाचे चालणे पडे जे डोई करणे, मार्ग न कंठे तेने परी कष्टने अनिवार्य. हे म्हणे काय केलं? करोनी रस सोय बरवी, कानी केवी भरावी. ते म्हटले आता काय शेवटी एकच देह आहे की नाही. नाक तरी कोणाचं? माझंच, देहाचंच. आणि तोंड तरी कोणाचं? देहाचं. कान तरी कोणाचा? एकाच माणसाला सारखं सारखं काम काय सांगायचं? तेच तेच. ते तोंड म्हणायला लागलं रोज रोज आम्हीच खायचं. एखाद दिवशी कानाला तरी सांगा, आम्हालाच काय सारखं एक एक काम. आता आज काम बदलून टाकू म्हणे आपण. करोनी रस सोय बरवी, सुंदर पंचपक्वान्न बनवले. म्हटलं आज तोंडाने नाही खायचं. करोनी रस सोय बरवी, कानी केवी भरावी, कानात भरला म्हणलं. आणि फुलं आणली, आणि फुलं आणून डोळ्यावर बांधली. बदली केलं. काय होईल? फायदा होईल का तोटा होईल? कानात जर अन्न टाकलं तर काय होईल? कान जातील ना कामातून. आणि डोळ्यावर फुलं बांधली तर त्या डोळ्याला काय कळेल का? नाही, काय कळणार नाही. डोळ्यांनी दृष्टी जाईल डोळ्याची, त्याला काय सुगंध कळणार आहे? नाथ महाराजांनी आणखीन सांगितलं, मुखाचा व्यापार भोजन, तो नाके करू जाता जाण. मुखाचा व्यापार काय आहे? भोजन करायचं आहे. तो म्हणला नाकानेच भोजन करायचं आता आज. सुख बुडवून दारुण दुःख आपण सोयभोगे. का पायाचे चालणे, तो म्हटला पायच रोज चालतात, आज पायाने नाही चालायचं, आज डोक्याने चालायचं. म्हटलं पायाचे चालणे पडे जे डोई करणे, मार्ग न कंठे तेने.
पायाचं काम डोक्याने करायला. जानो जानो काम तानो थाय म्हणले. बीजो करीतो गोता खाय. ज्याचं काम त्यांनी केलं पाहिजे, दुसऱ्यांनी केलं तर मार खावा लागतो. गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला. शेतकऱ्याकडे कुंभाराकडे गाढव होतं आणि कुत्राही होता, आणि वस्तीवर त्या कुंभाराचं घर होतं. संध्याकाळी चोर आले, पण त्या कुत्र्याला त्या कुंभाराने भाकरच टाकली नाही. त्यामुळे कुत्रं म्हणलं भुकायचंच नाही आज. कुत्रं भुकलं नाही, झोपून राहिलं मुद्दाम. राग आलता त्या कुत्र्याला, मला भाकर टाकली नाही, मला खायला दिलं नाही. ते गाढव होतं रात्रीच. ते म्हणले ह्याचं काम कुत्र्याचं काय, भुकायचं आहे, पण भुकत नाही. आपला मालक आहे, आपण त्याचं काम केलं पाहिजे. म्हणून त्या गाढवाने ओरडायला सुरुवात केली. मालक गाढ झोपला होता. ते गाढव ओरडायला लागल्यानंतर ते चोर गेले पळून. पण ते गाढव ओरडलं आणि त्याच्यामुळं आपली झोप मोडली. म्हणून मालक आला आणि बदड बदड त्या गाढवाला बदडलं. ज्याचं काम ज्याने करायला पाहिजे त्यानेच करायला पाहिजे. चुकलं तरी करोनी रस सोय. तेथ रसतो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मिचवून. हे सिद्धांत सांगितला आहे. माझी भक्ती करत असताना मी म्हणूनच केली पाहिजे. सगळ्यात मी आहे. इंद्रदेवात मीच आहे, वरुण देवात मीच आहे, चंद्र मीच आहे, सूर्य मीच आहे. पण माझी भक्ती करत असताना मी म्हणून केली तर माझ्या भक्तीचं फल मिळेल. जसा रस तो मुखेची सेवा, रसाचं सेवन मुखाने केलं पाहिजे. परिमळ म्हणजे सुगंध तो घ्राणाने घेतला पाहिजे, नाकानेच घेतला पाहिजे. तैसा मी तो यजावा मीच म्हणून, त्याप्रमाणे मी म्हणून माझी उपासना केली पाहिजे. नाहीतर काय होईल, माझ्या उपासनेचं फल प्राप्त होणार नाही. माझ्या भजनाचं फल त्याला प्राप्त होणार नाही. केलेली भक्ती जी आहे ती वायाला जाऊ शकते. कारण त्या इंद्रियांना ती शक्ती दिलेली आहे. ते इंद्रिय त्या विषयांना जाणतं. कारण ज्या इंद्रियापासून जे इंद्रिय उत्पन्न झालेले त्या पंचमहाभूताच्या विषयाला ते इंद्रिय जाणतं. आकाशापासून उत्पत्ती झाली कशाची? शब्द नावाच्या विषयाची. आणि आकाशापासूनच कान तयार झालेले. कान हे नेहमी शब्दाला जाणतात. आकाशानंतर वायूपासून कोणतं इंद्रिय तयार झालं? स्पर्शेंद्रिय, त्वचा. आणि स्पर्श नावाचा विषय वायूपासून झालेला आहे. म्हणून वायू नेहमी कशाला जाणतो? स्पर्शाला जाणतो. वायूला स्पर्श नावाचा विषय आहे. त्वचा वायूचा स्पर्श जाणते. वायू नावाच्या पंचमहाभूताचं कार्य. त्याच्यानंतर तेज आहे. तेज नावाचं पंचमहाभूत आहे. त्याच्यातून काय उत्पन्न झालेलं आहे? डोळा आणि रूप विषय. त्यामुळे एकाच पंचमहाभूताचं कार्य दोन्ही असल्यामुळे डोळा नेहमी रूपाला जाणतो. त्याच्यानंतर जल नावाच्या पंचमहाभूतापासून ज्ञानेंद्रिय कोणतं आणि कर्मेंद्रिय कोणतं? रसनेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि जननेंद्रिय हे रसापासून निर्माण झालं, म्हणजे जलापासून निर्माण झाले. म्हणून रस जाणायचा असेल तर रसनेंद्रियच. रसाचा आणि जननेंद्रियाचा संबंध आहे. त्या पंचमहाभूतापासून ते पृथ्वी तत्वापासून काय झालेलं आहे? घ्राणेंद्रिय झालेलं आणि गंध झालेला आहे. त्या विषयाला ते जाणतो. आणि मन सगळ्याच पंचमहाभूताचं कार्य आहे, मिलित सत्व. म्हणून मन सगळ्याला जाणतं. म्हणून रस तो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीच म्हणून. म्हणून माझी भक्ती करायची असेल तर मी म्हणून केली पाहिजे. इंद्रदेव, चंद्रदेव किंवा इतर देवतांची भक्ती करत असताना तुम्ही त्या देवाला सुद्धा मीच आहे. परंतु प्रत्येक देवाचं कार्य वेगवेगळं आहे. परमात्मा जो आहे तो परमात्मा सर्व रूपाने प्रगट झाला, पण उपाधी वेगवेगळी आहे ना.
पाणीच आहे, पण ते जर मिरचीच्या झाडाला गेलं तर तिखट, आणि ऊसाच्या झाडाला गेलं तर गोड. पाणी गोड आहे का तिखट आहे? पाणी गोडही नाही तिखट, ज्या उपाधीला ते लागलं तसं. तसं त्या उपाधीचे गुणधर्म जे असतात ते त्या देवामध्ये असतात, आणि ती उपाधी जी आहे ती त्या माझ्या स्वरूपाला परिच्छिन्न बनवते. त्या देवाची उपासना केल्यानंतर त्या उपाधीच्या काही मर्यादा आहेत, तेवढंच तुम्हाला मिळेल, दुसरं त्याच्या पुढे मिळणार नाही. आणि म्हणून तुम्हाला अमर्याद सुख पाहिजे असेल, शाश्वत सुख पाहिजे असेल, मोक्ष सुख पाहिजे असेल, तर मात्र तुम्हाला मी तो यजावा मीचे म्हणून मला यथार्थ रीतीने जाणून माझी भक्ती केली पाहिजे. मला जाणलं नाही आणि भक्ती करायला लागला, मला काहीतरी विशिष्ट देव समजला. आज संप्रदायामध्ये किंवा आज जे काही धर्मामध्ये पंथामध्ये संघर्ष निर्माण झाला, कशामुळे निर्माण झाला? विष्णूचे जे उपासक आहेत ते शैवांना मानत नाहीत, शैवाचे उपासक आहे, शंकराचे उपासक आहेत ते विष्णूला मानत नाहीत, विष्णूचे शंकराचे आहेत ते देवीला मानत नाहीत, देवीचे उपासक आहेत ते याला मानत नाहीत. भांडणं चालतात. आता कमी झाली म्हणा, पण पूर्वीच्या काळामध्ये विष्णूचा उपासक आहे तो शिव म्हणत नाही. टेलरकडे गेल्यानंतर कपडे म्हणतो माझ्या कपड्याला एवढा दोरा घालून द्या, शिव म्हणायचं नाही, कारण शिव म्हणलं तर शंकराचं नाव येतं. आणि विष्णूचा उपासक आहे तो दुकानात गेला तर हरभरे घ्यायचे असतात त्याला, तो हरभरे नका हरभरे द्या म्हणत नाही, तो विष्णू भरे द्या म्हणतो. विष्णू भरे द्या, हरभरे नाही. हरभरे म्हणल्यावर हाराचं नाव येतं ना, ते सांगतात ना महाराज, सारवायचं, आडवं सारवायचं नाही, उभं सारवायचं म्हणे. आडवं सारवलं तर ते सुनबाईला तो म्हणायला लागला, तो होतो कशाचा भक्त? विष्णूचा भक्त होता. म्हटलं आपल्याकडे आडवं नाही सारवायचं, उभं सारवायचं, कारण आडवं सारवलं तर शिवाचं होतं आहे, विष्णूचं उभा गंध असतो. सकाळी तो दात घासायला लागला, त्याची सुनबाई म्हटली मग आता आडवं नका दात घासू, उभं घासा म्हणे. संघर्ष निर्माण झाला का? देवाला संकुचित बनवलं. पुराणामध्ये प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या देवतेचं वर्णन केलेलं असतं. गणेश पुराण काढलं तर सांगितलेलं असतं गणपती हीच विश्वाची उत्पत्ती करत आहे, गणपतीच मुख्य आहे, बाकी सगळे देव गणपतीच्या खाली. त्वमेव प्रत्यक्ष ब्रह्म असी तत्त्वमसी अथर्वशीर्षात वर्णन आहे. सृष्टीची उत्पत्ती गणपतीमुळेच झाली. विष्णू पुराण काढलं तर विष्णू श्रेष्ठ, शिवपुराण काढलं तर शिवश्रेष्ठ, देवी पुराण काढलं तर देवी श्रेष्ठ. मग कोण श्रेष्ठ? सगळे श्रेष्ठ आहेत. कार्यरूपाने ह्या वेगवेगळ्या देवता आहेत, त्यांचं कार्य वेगवेगळं आहे, परंतु तात्पर्याच्या दृष्टीने पाहिलं तर हे सगळी उपासना कशा करताय? कारण ब्रह्माकडे जाण्याकरता. परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान आपल्याला व्हावं, व्यापकाचं ज्ञान व्हावं. अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयची मूर्ती भावशुद्धी जाणवणे. परमात्मा जो आहे, परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे, त्याची प्राप्ती करण्याकरता हे देवताचं उपासना सांगितली. पण एरं माते नेनोनी भजन, ज्ञानोबाराय म्हणतात ते वायाची गा आणि आण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. 350. एर माते नेनोनी भजन, मला न जाणता केलेलं भजन, जाणून केलेलं भजन आणि देवाला न जाणता केलेलं भजन. देवाला जाणलं तर काही नाही केलं तरी भजन होतं, आणि देवाला जाणलं तर भरपूर भजन करूनही भजन होत नाही. माते नेनोनी भजन ते वायाची गा आणि आण, मला न जाणता केलेलं माझं जे भजन आहे ते वायाला जातं. वायाला जातं म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त स्वर्ग मिळेल, त्यांनी जास्तीत जास्त लौकिक भोग मिळतील, वायात जातात ना ते. काही दिवसानंतर लौकिकातले भोग जातात, स्वर्गातले भोग जातात. परी ते भक्त माते नेनती, कल्पना बाहेर न निगती. हां, कल्पिले फळ पावती अंत. त्यांनी काहीतरी कल्पना केलेली असते देवाची सुद्धा.
कल्पनेतला देव. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वरी बैसविले, मना येईल ते नाव ठेवले, या जनाशी लागले वेड. आमचा देव असा आणि तुमचा देव तसा. कल्पनेतला देव. माते नेनती कल्पनेबाहेर न निघते. कल्पनेच्या बाहेर निघतच नाहीत. आणि फळ जरी प्राप्त झालं, ये लोकातलं सगळं फळ प्राप्त झालं, कल्पनेतलंच आहे. स्वर्गलोक प्राप्त झाला, कल्पनेतलाच आहे. कल्पनेच्या बाहेर निघाला का तो? आपल्याला कल्पनेच्या बाहेर निघायचं आहे. कल्पनातीत असलेला परमात्मा प्राप्त करायचा आहे. आणि म्हणून माते नेनोनी भजन, मला न जाणता, माझ्या यथार्थ स्वरूपाला न जाणता, व्यापक स्वरूपाला न जाणता, सर्वत्र मी आहे असं न जाणता, केलेलं जे काही भजन आहे, केलेलं जे काही पूजन आहे, मग तुम्ही त्या वेगवेगळ्या देवतांचं पूजन करता, मला न जाणता, मला फक्त एवढंच समजता, मला फक्त मूर्तीपुरता मर्यादित समजता, इंद्र मी समजता, सूर्य आहे मी समजता, आणखीन कोणती देवता मी आहे समजता. व्यावहारिक दृष्टीने ठीक असेल, व्यावहारिक दृष्टीने या पूजा सांगितलेल्या आहेत, पण हळूहळू तुम्हाला पुढे जाण्याकरता सांगितलेल्या आहे, तिथंच थांबायला सांगितल्या नाही. माते नेनोनी भजन, ते वायाची गा आने आन, काहीतरीच आहे, ते व्यर्थ होतं. का? कारण त्याने फल कोणतं प्राप्त होतं? अंतवंत. हां, किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचेची साधन, हेर फळ भोगतो स्वप्न नाव बरी दिशे. त्या भजनाने काय मिळालं? संसार मिळाला, संसारातल्या गोष्टी मिळाल्या. आणि संसार किती वेळ टिकणार आहे? एर बहुत जोडीती कीर्ती जयाची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले. म्हणून त्यांनी केलेलं जे भजन आहे तात्पुरतं काहीतरी मिळालं, शाश्वत मिळालं का? शाश्वतापासून दूर नेलं त्या भजनाने. म्हणून ते भजन जे आहे वायाला गेलं. त्या भजनाला भजन म्हणता येत नाही. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. परत खाली यावं लागलं, दुःखात यावं लागलं, मनुष्य देह घ्यावा लागला. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्माचे डोळे, कर्माचे डोळे काय? कर्माला डोळे असले पाहिजेत. कर्म करताना डोळे उघडे ठेवून कर्म केलं पाहिजे. कर्माचे डोळे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान कसं पाहिजे? निर्दोष पाहिजे. ज्ञानयुक्त कर्म असेल तर त्या ठिकाणी कर्म चांगलं घडेल आणि कर्म ते तुम्हाला परमात्म्याकडे घेऊन जाईल. तुम्हाला जर ज्ञान नसेल परमात्म्याचं, तुम्ही केलेलं कर्म जे आहे ते दोषयुक्त होईल आणि ते कर्म तुम्हाला परमात्म्याकडून दूर नेऊन जाईल. सुरुवात केली होती, आंधळ्या गरुडाचे पंख हाती, ते कवने उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञानेविन. गरुड आहे पण आंधळ आहे, काय त्याचा उपयोग आहे? फरारी घेतली, भरारी घेतली तर कुठेतरी जाऊन धडकेल आणि मरेल. तसं कर्म खूप करतात लोक, पण कशाकरता करतोय माहिती नाही. त्याला विचारलं, का रे कशाकरता कर्म करतो? काय नाही माहिती. का करतो? सगळे करतात म्हणून मी करतो. गुरुवारी सांगत असताना, टोपी घातली कशा करता? म्हणजे डोक्या करता. डोकं कशा करताय? म्हणलं टोपी करताय. तसं कर्म कशा करता? जगण्याकरता. जगता कशा करता? मला कर्म करण्याकरता. कोणतंही कर्म करत असताना त्याचा डोळा आहे ज्ञान, आणि तो निर्दोष पाहिजे. निर्दोष ज्ञान पाहिजे. दोषयुक्त नको, संकुचित नको, परिच्छिन्न नको. वेदज्ञांना ज्ञान नाही का? आहे, पण त्यांचं ज्ञान हे दोषयुक्त आहे. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. देहालाच आत्मा मानलं काही नाही, काही मनाला आत्मा मानतात, काही बुद्धीला आत्मा मानतात. निर्दोष ज्ञान नाही. आत्म्याचं खरं स्वरूप जाणून, परमात्म्याचं खरं स्वरूप जाणून मग जर भगवंताची भक्ती केली, मग जर कर्म केलं, तर ते कर्म तुम्हाला चित्तशुद्धीच्याद्वारे परमात्म्याची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. आणि म्हणून मी सर्व ठिकाणी आहे असं भगवान परमात्मा सांगणार आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे उद्याच्या प्रवचनात. पुढील प्रवचनात पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
सद्गुरु जोग महाराज की जय।